पवारांच्या पश्चात जर सगळ्यात जास्त एखाद्या गोष्टीची चर्चा झाली असेल तर ती राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा झाली. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा सध्याचा स्टेटस नेमका काय आहे? नो स्टेटस. म्हणजे म्हणजे विलिनीकरणाचा विषय हा दादाच्या मनातली इच्छा होती. आता दादाच नाही राहिला तर विषय राहिला कुठे? म्हणजे याला फुल स्टॉप मिळाला या चर्चेला? माझ्या मनात तर हो. याचं कारण असं की दादाची इच्छा होती आणि मी अनेक वर्ष दादाला नेता मानून काम केलेलं आहे आणि आमच्याकडे दादा हा माझा मोठा भाऊही होता आणि माझा नेताही होता आणि दादाला नेता आणि मोठा भाऊ या दोन्ही नात्यांनी सन्मान हा मी आयुष्यभर कालही दिला, आजही दिला आणि आयुष्यभर ते नातं राहील. आणि त्यानंतर दादा गेल्यानंतर खूप गोष्टी बदललेल्या आहेत अर्थातच. त्याच्यामुळे मला असं वाटतं ते दादाशी बोलणं होतं, ते गोड नातं तिथे संपलं आता. त्याच्यामुळे प्रत्येक जणांनी काय करायचं, आपल्या संघटनेत काय करायचं, प्रत्येकाला एका सशक्त लोकशाहीमध्ये अधिकार आहे आणि ते प्रत्येकाने आपापलं काम करावं आणि चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रात करावं एवढीच अपेक्षा. आपल्याकडे जनरली असं म्हटलं जातं की आपली प्रिय व्यक्ती गेली, त्यांचं निधन झालं की त्यांच्या उर्वरित इच्छा आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही सारखा उल्लेख केलात की दादाची इच्छा होती, दादांची अशी इच्छा होती. तर मग ही विलिनीकरणाची जी जाहीरपणे बोलली गेली, तुम्हालाही माहिती ती इच्छा होती, ती इच्छा पूर्ण करण्यासाठी पुढाकार तुम्ही घ्याल का? हा पुढाकाराचा विषय नाही आहे. बघा, वैयक्तिक संबंध, नाती ही एक जगात आणि तुमची वर जबाबदाऱ्या ह्या वेगळ्या असतात. त्याच्यामुळे ह्याच्यात गल्लत नसते करायची. कारण का जेव्हा आम्ही एक खासदार म्हणून उभी राहते तेव्हा मग त्या नात्यात कुठल्याच मी अडकत नाही ना. मग माझी नैतिक जबाबदारी आणि माझं नातं हे बारामती लोकसभा मतदारसंघ, माझा पक्ष, माझं राज्य आणि देशापुरतं सीमित असतं. जे मी तुम्हाला ऑपरेशन सिंदूरचं ह्याच्यात कनेक्ट करते. आता पहलगामवर अटॅक झाला पहिला, त्याच्यानंतर ऑपरेशन सिंदूर झालं. ऑपरेशन सिंदूरमध्ये आम्ही देशाच्या वतीने जगामध्ये गेलो आणि आमचा देशावर कसा अन्याय झाला हे आणि या सरकारच्या वतीने आम्ही ताकदीने उतरलो. म्हणजे तिथे जाऊन आम्ही मोदीजींच्या बाजूनी बोललो. ज्या ज्या राज्यात आणि देशांमध्ये आम्ही गेलो, ते राजकारण नव्हतं, ती आमची नैतिक जबाबदारी देशापर्यंत होती. त्यामुळे पहिला देश, मग राज्य, मग पक्ष आणि मग कुटुंब. विलिनीकरणाबद्दल तुम्ही एक गोष्ट स्पष्ट केली की विलिनीकरण आत्ता तरी होणार नाही, त्यामुळे दोन पक्ष वेगळे आहेत. दादांच्या नंतर जी पोटनिवडणूक